हाय मित्रांनो, वेलकम टू ब्लॉग 4. ब्लॉग 3 बघितला असाल, फ्राईड राईस. नाही बघितलं तर परत वरती जाऊन बघा. ह्या व्हिडिओच्या आधी फ्राईड राईस बनवलेलं, कसं वाटलं तुम्हाला तो लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आज आपल्यासोबत नवीन पाहुणा आलेला आहे. पाठीमागे दिसत असाल कोण? ए टकलू, कोण आहे? हाय कर, हाय कर, हाय. माझी मुलगी मनस्वी उर्फ ओजल. तर आम्हीच चाललेलो आहोत. आज उद्या माझी बहिणीचा बर्थडे आहे उद्या. तर तिच्यासाठी केक बनवायचा आहे. वाईफनी सांगितलं केक बनवायचं सामान आणा, तेच आणण्यासाठी आपण चाललेलो आहोत. तर खारघरमध्ये आता कुठं, तर आम्ही शिल्प चौकला जाणार आहोत. तिथे एक केकचं शॉप आहे, तिकडनं केकचे मटेरियल आम्ही घेऊ. तुम्हाला पण दाखवू कुठला केक शॉप आहे तो. आणि आता हा 4था ब्लॉग आहे. बाकीचे 3 ब्लॉग तुम्हाला कसे वाटले कमेंट करा. आवडले तर सबस्क्राईब करा. आणि काही चुका असतील, काही करेक्शन असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी तसं करत जाईन. सोसायटीच्या बाहेर निघालेलो आहोत आपण. ओके ओके, समोरून गाडी आलेली आहे. स्लो करा, स्लो करा, स्लो करा, स्लो करा. ओके. तर आज रामनवमी. जय श्रीराम. चांगला दिवस. सगळ्यांनी मंदिरात जाऊन आलेत. त्याच्या आधी सगळ्यांनी आंघोळ केलेली आहे की नाही? हा, सकाळी सकाळी मंदिरात जाऊन आलात. मी तर बाबा देवपूजा केलेली आहे. आता वाईफनी सांगितलं तर केकचं सामान आणायचं, म्हणून हा एक ब्लॉग छोटा बनतोय माझ्याकडनं. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, जसा जसा वेळ भेटत जाईल तसा तसा मी ब्लॉग करत जाईल. ओके. तर रोडचा व्ह्यू दाखवू. नेहमी तुम्हाला विचारतो रोडचा व्ह्यू दाखवू की नाही, पण दाखवतो. तर साईडला घेऊन कॅमेरा ॲडजस्ट करायला लागेल. 1 सेकंड. तर आपला फ्रंट व्ह्यू चालू झालेला आहे. आपण सध्या सेक्टर 15 सोडून. अरे काय झालं, काय झालं, काय झालं? ओजल रडते. काय झालं? मम्मीची आठवण आली, मम्मीची आठवण. ठीक आहे मित्रांनो, थोडं फास्ट नेतो गाडी. ही आता रडायला लागली माझी मुलगी. तर आपण चाललोय सेक्टर 15 वरून सेक्टर 20 कडे. फ्रंट व्ह्यू येतच असेल चांगला तुम्हाला. हा ओके. ही भाजी मार्केट, छोटासा भाजी मार्केट आहे हा, सेक्टर 19-18च्या मध्ये. ओके ओके. व्ह्यू येतोय का तुम्हाला? बघा मित्रांनो, मेट्रो स्टेशन, मेट्रो आलेला आहे समोर. सेक्टर 20चा मेट्रो. राईट साईडला रामशेठ ठाकूर कॉलेज शाळा. सरळ शिल्प चौक. शिल्प चौक आता तुम्हाला दाखवतोच मी, शिल्प चौक कसं आहे. ओके. तर वाईफनी केकचं सामान आणायला पाठवलेलं आहे. तर 7-8 आयटम आहेत. ते एकदा मला लिस्ट बघायला लागेल काय काय आहे. नाहीतर एखादी वस्तू नाही आणली तर बाबा वाईफचा राग माहिती आहे तुम्हाला कसा असतो. ठीक आहे. तर आपण आलेलो आहोत शिल्प चौककडे. समोर तुम्हाला शिल्प चौक दिसत असेल. जे खारघरला राहतात त्यांना माहिती असेल शिल्प चौक काय आहे. मेन पॉइंट आहे आपल्या खारघरमध्ये 2, एक उत्सव चौक आणि एक शिल्प चौक. सेक्टर 20 खारघर. तर इथेच एक यू टर्न मारून, म्हणजे एक सर्कल मारून राईट साईडला तो दुकान आहे. ॲक्च्युली तो केक शॉप आहे. मी काय जास्त गेलेलो नाही, 1-2दा बघितलाय तो केक शॉप लांबून. तर मला होप सो सगळे आयटम्स भेटतील. हा बघा, आता राईट साईडला केक शॉप आहे. ह्याच्यात एक यू टर्न मारून परत पाठी यायचं आहे मला. सो चला बघूया केक शॉप काय काय भेटतंय ते. तर आपण आलेले आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. काय नाव आहे? बेकर्स क्रिएशन. बेकर्स क्रिएशन नाव आहे शॉपचं. लिस्ट आहे वाईफनी पाठवलेली. चॉकलेट प्रीमिक्स, चॉकलेट इसेन्स, अरे बापरे, क्रीम, व्हिप क्रीम, चोको चिप्स, पाइपिंग बॅग, केक ठेवायला पुट्टा, चेरी आणि हॅपी बर्थडेचा स्टिकर्स जे लावतो आपण केकवर हॅपी बर्थडे. तर बघूया चला केक शॉपमध्ये काय काय भेटते ते. मी काय केक शॉपमधनं तुम्हाला व्हिडिओ पाहिजे केक शॉपमधली? आय थिंक सो मी दाखवतो तुम्हाला केक शॉप. चला.
हा ट्रोपोलाइट क्रीम चोको चिप्सचा छोटा पॅक आहे का बघा जरा. अरे पायपिंग बॅग. केक शॉपिंग केलेली आहे, केकचं सामान घेतलेलं आहे, तुम्ही बघितलाच असाल. पण लिस्टमध्ये होत्या त्या 2 वस्तू चोको चिप्स काय एवढीशे लागतात. त्यांनी अख्खा बॉक्स दिला 100 ग्राम 200 ग्रामचा काहीतरी, बोलते 90 रुपये. एवढं कोण घेते? आम्हाला पाहिजे एवढंच 10-15 ग्राम 20 ग्राम. ते आता हायच नाही अवेलेबल. चेरी पण अवेलेबल नव्हती त्याच्याकडे. तर ह्याच्यासाठी मी परत दुसरीकडे जाणार आहे. सध्या हे घरी पोचवतो सामान, बाकीचं सामान भेटलेलं आहे. उद्या बहिणीचा बड्डे आहे आणि वाईफ होममेड केक बनवणार आहे. ती छान केक बनवते. उद्याचा पण तुम्हाला बड्डेचा ब्लॉग दाखवीन मी. तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा. आता घरीच पोचू थोड्या वेळात. ओके. अँड आज माझ्या ब्लॉगमध्ये माझी मुलगी होती. मस्त गोडूजीशी सुंदरशी. केस कापलेत, कालच केस कापली, टकली केली आहे. गरमी आहे ना, गरमी खूप वाढलेली आहे. गरमीमध्ये ह्या वर्षीची गरमी बाबा. आणि काल परवा तर पाऊस पण पडला आणि अजून गरम होत आहे. सो सगळ्यांनी हायड्रेटेड राहा, पाणी पिया जास्तीत जास्त. सो सी यू फॉर द नेक्स्ट ब्लॉग. बाय.